आपल्या भारतात श्रीमंताच्या यादीत आपलं नाव यावं यासाठी चढवड होणं हे नवीन नाही. आपली श्रीमंती फक्त यादीपुरती नाही, हे दाखवायला होणारे सोहळे, गाडीचे तोफे, प्रचंड मोठ्या इमारती, राजकीय लागेबांधे याही गोष्टी भारतात चर्चेत असतात. यांच्या इतकं श्रीमंत व्हावं असं वाटणारी उद्योगपती भारतात भरपूर आहेत. पण यासारखं माणूस व्हावं असं वाटणारे उद्योगपती होते रतन टाटा. आपल्या 86 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी कंपन्या उभारल्या, भारतात वेगवेगळे उद्योगधंदे आणले. पण या पलीकडे जाऊन रतन टाटांनी माणसं उभं केली. रतन टाटांनी देश घडवायचं काम केलं. 9 ऑक्टोबरच्या रात्री रतन टाटांचं निधन झाल्याची बातमी आली आणि सगळा देश हळहळला. पण रतन टाटांची कारकिर्दी पाहिली की निश्चितपणे अभिमान वाटतो. हा अभिमान वाटायचं कारण म्हणजे टाटांचे हे 5 किस्से, टाटा माणूस म्हणून किती भारी होते हे सांगणारे. नमस्कार, मी राजेश्वरी, तुम्ही पाहताय इंटरियल न्यूज. पहिला किस्सा रतन टाटांच्या प्राणीप्रेमाचा. 2018 मध्ये प्रिन्स चार्ल्स यांनी बँकिंग पॅलेसमध्ये कार्यक्रम ठेवला होता. ब्रिटिश रॉयल फॅमिलीनं त्यांच्या सामाजिक कामाबद्दल जीवन गौरव देण्याचं ठरवलं होतं. टाटांनी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले होते, पण रतन टाटा या कार्यक्रमाला गेलेच नाहीत. कारण त्यांच्यासोबत राहणाऱ्या टिटो आणि टॅगो या कुत्र्यापैकी टिटो आजारी होता. टिटो आजारी असताना त्याला अशा अवस्थेत मी इंग्लंडला येऊ शकत नाही असं टाटांनी कळवलं. ब्रिटिश रॉयल फॅमिलीकडून मिळणारा पुरस्कार घ्यायला टाटा गेलेच नाहीत. आपल्या कुत्र्यांच्या प्रेमामुळे ही गोष्ट जेव्हा प्रिन्स चार्ल्स यांना कळाली तेव्हा त्यांची रिॲक्शन होती, दॅट इज द रिअल मॅन. पण टाटांचं प्राणीप्रेम फक्त किस्स्यापुरतं मर्यादित नव्हतं. मुंबईतले बॉम्बे हाऊस हे टाटा कंपनीचे मुख्यालय. तिथल्या सगळ्या कंपनीचा डोराळा सांभाळला जातो. तिथे लोकांची गर्दी असते, तिथे तगडी सुरक्षा असते. या बॉम्बे हाऊसची रिनोव्हेशन होण्याआधी तिथली सिक्युरिटी हॉलमध्ये स्थानिक भटकी कुत्रे राहायचे. रिनोव्हेशन नंतर त्यांना जागा मिळणार का हा प्रश्न अनेकांना पडला होता. टाटांनी गाजावाजा न करता त्याचं उत्तर दिलं. रतन टाटांनी नव्याने तयार झालेले बॉम्बे हाऊसमध्ये भटक्या कुत्र्यांसाठी खोली बांधली. त्याची राहण्याची सोय नाही तर खाण्याची सोय केली. फक्त बॉम्बे हाऊसमध्येच नाही तर रतन टाटांच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये भटक्या कुत्र्यांना कोणीच अडवत नाही. टाटांनी आपली ड्रीम प्रोजेक्ट म्हणून बंगला बांधला नाही, बिल्डिंग उभारली नाही, कुठले मोठे सोहळे केले नाही. त्यांनी मुंबईत महालक्ष्मी बागेत प्राण्यांसाठी एक हॉस्पिटल उभारले, जिथे कमी पैशात किंवा अगदी मोफत छोट्या प्राण्यावर उपचार केले जाते आणि तेही तंत्रज्ञान सुविधा वापरून. रतन टाटांचा दुसरा किस्सा आहे दिवाळी बोनसचा. सोनपापडी किंवा लई लई मिठाईचा बॉक्स हा बोनस देण्याचा ट्रेंड असताना रतन टाटांनी एकदा 1000 कोटी रुपये दिवाळी बोनस म्हणून खर्च केले होते. ही दिवाळी होती कॅन्सर पेशंटची. परेलच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचा उपचार घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामधून माणसे येतात. कितीही गरीब परिस्थितीत असलेला माणूस तिथे उपचार मिळतो याच आशेने मुंबई गाठतो. उपचार मिळायला महिने जातात, तोवर उघड्यावर संसार थाटला जातो. एक किस्सा असा सांगितला जातो की एकदा दिवाळीच्या दरम्यान टाटांना परळमधून जाताना एक व्यक्ती हॉस्पिटलजवळ कागदात पकडून फराळ खाताना दिसले. जर त्याच्या राज्यात कॅन्सर हॉस्पिटल असतं तर तो त्याच्या घरी दिवाळी साजरी करत असता, असा विचार रतन टाटांनी केला आणि त्यानंतर 5 राज्यांमध्ये हॉस्पिटल उभारण्यात आले. आसाम, जयपूर, रांची, वाराणसी आणि तिरुमला. तिथे कॅन्सर हॉस्पिटल उभे राहिले. टाटा संस्थेने दिलेले दिवाळी बोनसमुळे कित्येकांची दिवाळीच नाही तर आयुष्य सुखकर झाले. सार्वजनिक आरोग्य, लहान मुलांना आणि महिलांना आरोग्य, कोविडसारखे प्रसंग, अशा कित्येक गोष्टी टाटा ग्रुप धावून आला. रतन टाटांनी आरोग्य क्षेत्रात एवढी कामे केली की त्याची तुलना एखाद्या देशाशी करता येऊ शकते. रतन टाटांचा तिसरा किस्सा आहे एका भेटीचा. रतन टाटासारख्या उद्योगपती, मोठ्या नेत्यांना, मोठ्या उद्योगपतींना भेटणं हे सुद्धा बातम्या असायच्या. कुठलेही उद्योगपती, सेलिब्रिटी आणि नेत्यांची भेट घेतली की ते आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज असतेच. पण रतन टाटा एकदा आपल्या कंपनीत काम करणाऱ्या जुन्या कर्मचाऱ्यांना, आपल्या मित्रांना भेटायला आले होते. पुण्यातल्या कोथरूड भागात असलेल्या एक सोसायटीमध्ये जानेवारी 2021 मध्ये रतन टाटा आले होते. त्यांच्या कंपनीत काम करणारा एक जुना सहकारी आजारी होता. आजारातून रिकवर होत होता तेव्हा आपल्या या सहकार्याला, मित्राला भेटायला रतन टाटा कोणतीही गाजावाजा न करता, भला मोठा गाड्यांचा ताफा किंवा प्रचंड सिक्युरिटी अशी गोष्टी न बाळगवता आले होते.
त्यावेळी त्यांना सोसायटीमध्ये काही जण अचानक भेटले होते. त्यांच्याशी रतन टाटांनी कोणतेही बडे जाऊन न टाकता संवाद साधला. टाटांनी प्रचंड मोठी उंची गाठूनही आपल्या या मित्राला न विसरले आणि काळजी करणं आणि त्यांच्या घरी जाऊन भेटणं ही नक्कीच साधी गोष्ट नव्हती. टाटांचा वेगळेपणा अधोरेखित व्हायचं की ह्या अशा गोष्टी पण मोठ्या इम्पॅक्ट असणाऱ्या घटनांमधून. रतन टाटांचा चौथा किस्सा म्हणजे आपल्याला भारतरत्न नको अशी त्यांनीच घेतलेली भूमिका. आपल्या आवडत्या व्यक्तीला भारतरत्न मिळावा अशी मागणी आपल्या भारतात अनेकदा केली जाते. मग हे आयोडर क्रिकेटर्स असतात, राजकीय नेते असतात. असंच एकदा रतन टाटांच्या चाहत्यांनी टाटांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली होती. ही मागणी फक्त सोशल मीडियापुरती चर्चेत राहिली नाही, तर त्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली. याचिकेमध्ये रतन टाटा देशासाठी गौरवशाली काम केलं, त्यांनी कित्येकांचं आयुष्य बदललेलं, त्यामुळे त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. हा विषय सगळ्या देशात चर्चेत आला होता. तेव्हा स्वतः रतन टाटा यांनी पुढे येत लोकांना आव्हान केलं की अशी मागणी किंवा मोहीम चालू नका. आपण भारताच्या प्रगतीत एक वाटेकरी होऊ शकलो याचा आणि आपण भारताचे नागरिक आहोत याचा आपल्याला प्रचंड अभिमान आहे. हे आव्हान केल्याने या चर्चा थांबल्या आणि टाटांचं लोकांच्या मनातलं उंची आणखीन वाढली. कुठल्याही पुरस्कारापेक्षा किंचित जास्तच रतन टाटाबद्दल अभिमान वाटावा असा पाचवा किस्सा म्हणजे श्रीमंताच्या यादीत कधीच न येणारा. त्यांचं नाव भारताच्या टॉपच्या श्रीमंत, आशिया खंडातल्या जगातल्या टॉपच्या श्रीमंत लोकांच्या यादीत येणारे भारतीय नाव हा कायम आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय असतो. पण या यादीत रतन टाटा यांचे नाव कधीच नसायचे. पण का? तर टाटा ग्रुपचे साम्राज्य प्रचंड विस्तारलेलं असलं तरी त्याचा उपयोग कायम देशाच्या जडगडणी करण्यात आला. शहर उभारणं, शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था उभारणं यावर टाटा ग्रुपचे अगदी सुरुवातीपासून भर होता. यातून टाटा ग्रुपने आपल्या समाजाच्या प्रति उत्तरदायित्व जपलं. रतन टाटाबद्दल बोलायचं झालं तर ते टाटा सरचे सर्वेसर्वा. टाटा समूहाचे फक्त 0.8% शेअर्स रतन टाटाकडे होते. 50%पेक्षा जास्त शेअर्स हे समाज काम करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रस्ट नावावर करण्यात आले होते. अंबानी आणि अडानीचे आपल्या कंपनीचे अनुक्रमे 49% आणि 75% शेअर्स असल्याच्या बातम्या आहेत. त्यांच्याशी तुलना केली तर रतन टाटांचं वेगळेपणा सहज लक्षात येतं. मनात आणलं तर रतन टाटा भारतातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनू शकले असते. पण टाटा समूहाचे नियम आणि सामाजिक बांधिलकी, समाजाला वाहून घेतलेले ट्रस्टचे महत्त्व ओळखून असणारे रतन टाटा या रेसमध्ये कधीच आले नाहीत. पण ते 5 किस्से सांगितल्यानंतर त्यांची श्रीमंती किती मोठी आहे हे आकड्यात मोजणं शक्य झालं नसतं. कारण टाटांनी बिझनेस उभारले नाही तर देश घडवायचं काम केलं. टाटांकडे पाहून बिझनेसमॅन व्हावं असं जितक्या लोकांना वाटलं असेल त्याच्या दुप्पट लोकांना रतन टाटासारखा माणूस व्हावा असं वाटलं असेल. हेच रतन टाटा यांचे यश आहे. कायम लक्षात राहणार आणि कायम अभिमान वाटावा. रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.